पुण्यातील शनिवार वाड्याच्या इतिहासातील काका मला वाचवा हे अत्यंत प्रसिद्ध आणि तितकीच रहस्यमय घटना आहे. पुण्यातील शनिवार वाडा दिवसभर पर्यटकांनी गजबजलेला हा वाडा रात्री मात्र एका वेगळ्याच शांततेत हरवून जातो. पण असं म्हणतात की त्या वाड्यातून दर अमावस्येला एका लहान मुलाचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येतो, काका मला वाचवा. कोण होता हा मुलगा? त्याच्याच सख्या काकाने त्याची हत्या का केली? चला जाणून घेऊया ह्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय व्हायरल गोष्ट. थोरले बाजीराव पेशवे यांनी 1732 साली हा शनिवार वाडा बांधला. मराठा साम्राज्याचे हे मुख्य केंद्र. पेशवे घराण्यात श्रीमंत माधवराव पेशवेंच्या निधनानंतर त्यांचा लहान भाऊ नारायणराव पेशवे हे वयाच्या अवघ्या 17 वर्षात गादीवर बसले. यांचा स्वभाव एकदम चंचल आणि अपरिपक्व होता. नारायणराव जसे गादीवर बसले तसे त्यांच्या विरोधात कट कारस्थान सुरू झाली. पुढे जाऊन नारायणराव आणि राघोबादादा यांच्यात मतभेद वाढू लागले. नारायणराव यांनी राघोबादादांना शनिवार वाड्यातच नजरकैदेत ठेवले. त्यामुळे आनंदीबाईंच्या मनात संताप निर्माण झाला. राघोबादादांनी नारायणरावांना पकडण्यासाठी गारद्यांना एक पत्र लिहिले की नारायणरावांना धरणे. हे पत्र आनंदीबाईंनी बदलून त्या ठिकाणी नारायणरावांना मारणे असे लिहिले व ते पत्र पुढे पाठवले. 30 ऑगस्ट 1773 शनिवार वाड्याची ती काळ रात्र आली. अनंत चतुर्दशीचा तो दिवस. गारदे आपल्या संपूर्ण सैन्यासकट शनिवार वाड्यात घुसले. वाड्यात प्रचंड गोंधळ उडाला. गारदी नारायणरावांच्या अंगरक्षकांना मारून त्यांच्या खोलीकडे निघाले. अवघ्या 18 वर्षाचे असलेले नारायण जीवाच्या आकांताने धावू लागले. गारदी त्याच्या मागून तलवार घेऊन धावत होते तर नारायणराव पुढे धावत होते. नारायणराव पळत पळत त्यांचे काका राघोबादादा यांच्या खोलीत गेले. राघोबादादा दिसताच त्यांना घट्ट मिट्टी मारली, डोळ्यात पाणी आणले व मोठमोठ्याने ओरडू लागले, काका मला वाचवा. राघोबादादा यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा तसे नाटक केले, पण गारद्यांनी नारायणरावांना त्यांच्या अंगावरून खाली ओढून त्यांच्यावर वार करून तिथे त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते नदीत टाकण्यात आले. नारायणरावांच्या हत्येनंतर जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला. या घटनेने संपूर्ण पुणे व मराठा साम्राज्य हादरले. जनतेमध्ये राघोबादादा आणि आनंदीबाई यांच्या विरोधात राग निर्माण झाला. त्या काळी न्यायनिवाडा करणारे मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभूने यांनी या प्रकरणाची चौकशी केली व नारायणरावांच्या हत्येचा मुख्य दोषी राघोबादादांना ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली. गारदी हे मूळचे उत्तर भारतातील लढाऊ सैनिक. मराठा साम्राज्यात त्यांना पगारी सैनिक म्हणून काम असायचे. शनिवार वाड्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांच्यावरच दिली होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की नारायणराव गादीवर आल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. गारद्यांच्या याच नाराजीचा फायदा उठवून राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी नारायणरावांच्या विरोधात त्यांना भडकवले. नारायणराव आणि राघोबादादा यांच्यातील वादाचे नेमके कारण हे फक्त सत्तेचे नसून स्वभावाचे देखील होते. नारायणराव 17 ते 18 वर्षाचे असल्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा उतावळा होता. त्यांनी अनेकदा अनुभवी असलेल्या राघोबादादांचे भर सभेत अपमान केला होता. नारायणरावांनी राघोबादादांकडे असलेले सर्व अधिकार काढून घेतले व त्यांना शनिवार वाड्याच्याच एका खोलीमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. राजघराण्यातील अंतर्गत वाद एवढा वाढला होता की शनिवार वाड्याचे रूपांतर एका तुरुंगात झाले होते आणि याच घराण्यातील अंतर्गत वादामुळे गारद्यांना वाड्यावर हल्ला करणे सोपे झाले. 30 ऑगस्ट 1773 रोजी दुपारी नारायणराव जेवण करून विश्रांती घेत होते. त्याच वेळी गारद्यांचे सुमारे 500 सैनिक सशस्त्र हल्ल्यासाठी शनिवार वाड्यात चांदीच्या दरवाजे वाटे घुसले. वाड्याचे रक्षक आणि गारद्यांमध्ये झटापट झाली तर नारायणरावांचे विश्वासू असलेले चापाजी टिळक यांनी नारायणरावांना वाचवण्यासाठी आपला स्वतःचा जीवही दिला. नारायणराव ज्यावेळी राघोबादादांच्या खोलीत गेले होते त्यावेळी नारायणरावांनी राघोबादादांचे पाय पकडून जीव वाचवण्याची याचना केली होती. राघोबादादांनी जीव वाचवण्याचा प्रयत्नही केला, पण गारद्यांचं म्हणणं असं होतं की आज आम्ही मागं हटणार नाही. आज आम्ही मागं हटलो तर उद्या हा पेशवा आम्हाला सोडणार नाही. रामशास्त्री प्रभूने यांचा बाणेदारपणा असा होता की नारायणरावांच्या हत्येनंतर राघोबादादांनी स्वतःलाच पेशवा घोषित करून गादीवर बसले होते. पण मराठा साम्राज्याचे मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभूने यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. त्यामुळे भर सभेत राघोबादादांना खडसावले होते की तुम्ही तुमच्या पुतण्याच्या हत्येचे गुन्हेगार आहात, त्यामुळे तुम्ही गादीवरून खाली उतरा.
जोपर्यंत तुम्ही गादीवरून खाली उतरत नाही तोपर्यंत मी पुण्याचे पाणी देखील पिणार नाही, असे बोलून तात्काळ त्यांनी पद सोडले व पुणे सोडून ते निघून गेले. नारायणरावांच्या हत्येनंतर शनिवार वाड्याला शापित वाडा म्हणून मानले जाऊ लागले. 27 फेब्रुवारी 1828 रोजी या वाड्याला एक भीषण आग लागली. ही आग तब्बल 7 दिवस चालू होती. 7 मजले असलेला हा वाडा जळून पूर्ण खाक झाला. शिल्लक राहिले ते फक्त दगडी तटबंदी आणि पाया. लोक आजही मानतात की नारायणरावांच्या हत्येच्या शापामुळे या वाड्याचे वैभव मातीत मिळाले. या हत्येमुळे वाड्याला जणू शापच लागला आहे. 1828 साली वाड्याला लागलेल्या आगीमुळे वाडा जळून भस्मसात झाला. आजही स्थानिक आणि पर्यटकांमध्ये अशी चर्चा असते की दर अमावस्येला रात्री वाड्यामधून आवाज येतो, काका मला वाचवा. सत्तेच्या हव्यासा पोटी रक्ताच्या नात्यातील बळी देणारे शनिवार वाड्यातील ही घटना इतिहासातील एक काळपण आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.